नमस्कार मंडळी, आज आपण साताऱ्यातून कन्हेर धरण मार्गे कुसुंबी मेढा येथे आपण काळूबाईचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे आणि आपण आता कुसुंबीमध्ये पोहोचलेलो आहे. प्राचीन काळी कुसुंबी परिसरात दृष्टांचा व रानटी प्राण्याचा त्रास वाढला होता. गावकऱ्यांनी प्रार्थना केली तेव्हा आदिशक्ती काळूबाईंनी देवीच्या रूपाने प्रकट होऊन त्या दृष्टांचा नाश केला व लोकांचे रक्षण केले. हे मंदिर शेकडो वर्षापूर्वी बांधले गेले असून गावकऱ्यांच्या सहकार्याने त्याची देखभाल होत आली आहे. मंदिरात देवीची काळ्या दगडातील मूर्ती असून तिच्या भोवती शिल्पकाम केलेले आहे. मंदिराच्या आसपास इतर देवतांच्या मूर्ती व शिल्पेही पाहायला मिळतात. कुसुंबी काळूबाई ही ग्रामदेवता मानली जाते. गावातील कोणतेही शुभ कार्य देवीच्या आशीर्वादाशिवाय सुरू केले जात नाही. भक्तांच्या मते काळूबाईचे दर्शन घेतल्यावर भीती नाहीशी होते, संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. आज ही कुसुंबी काळूबाई देवी मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिरात देवीची काळ्या दगडातील मूर्ती विराजमान आहे आणि आजूबाजूला शिल्पकलेने सजलेले अनेक देवी देवतांची शिल्पे आहेत. ग्रामदेवता म्हणून गावकरी प्रत्येक शुभकार्य देवीच्या आशीर्वादानेच करतात. विशेषतः चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र उत्सव येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या मनातील भीती नाहीशी होते, संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. साताऱ्याजवळील कुसुंबी गाव हे एक पवित्र स्थान आहे, जिथे प्राचीन काळापासून काळूबाई देवीची उपासना होते. भक्तांच्या हृदयात देवीची श्रद्धा आहे की ती संकट निवारण करणारी, रक्षण करणारी माता आहे. कथेनुसार या गावात कधी काळी दुष्टांचा आणि रानटी प्राण्याचा मोठा त्रास होता. गावकरी भयभीत झाले आणि त्यांचे संकट वाढले. त्यावेळी आदिशक्तीने काळ्या रंगातील शक्ती स्वरूपा देवी प्रकट केली. ती दिसताच दुष्टांचा नाश झाला आणि गावावर शांती पसरली. म्हणूनच तिला काळूबाई असे नाव देण्यात आले. आता आपण मंदिरात प्रवेश करत आहे. प्रत्यक्ष आपणाला आता काळूबाई मातेचं दर्शन होत आहे. त्या अगोदर आपणाला अनेक अशा देवी देवता आहेत, त्यांचंही दर्शन आपणाला होत आहे. अशा या पवित्र ठिकाणी मनाला आनंद देणारं हे ठिकाण, अतिशय सुंदर आणि पवित्र असं हे काळूबाई मंदिर. दर्शनाची अशी रांग, हे प्रथम असे देवी देवतांचे मूर्ती आपणाला दिसत आहेत. हे वीर गेतोबा शिपाई आणि ते कालकाबाई. आपण पाहत आहात हे आहे हसणारी, अगदी हसत आहे असं भास होतो आपल्याला. आपल्याकडे पाहून असे हसत आहे. ही आहे रुद्राई देवी. हे आहेत भैरवनाथाचं आपल्याला दर्शन होत आहे. हे केदारनाथाचे आपल्याला दर्शन झालेलं आहे.
अशा ह्या वेगवेगळ्या अनेक अशा देवी देवतांच्या मूर्ती आणि समोरच आपणाला काळूबाईचं आता दर्शन होत आहे. हे समोरच बसलेली आपल्या काळूबाई. आपण तिचा आशीर्वाद घेऊया. धन्य झालो आपण या मातेचा आशीर्वाद घेऊन त्या दर्शनाने. तुम्हाला या देवीचा दर्शन घडत आहे. अतिशय सुंदर, मन प्रसन्न करणारं काळूबाई मातेचं दर्शन आपणाला होत आहे. अतिशय सुंदर. अशा भक्तांच्या रांगा आहेत. लहान मुलांना या नवस केलेला असेल तर ते देवीच्या पायावर ठेवतात. बाहेर आपण आलेलो आहे. हे मारियाईचं छोटंसं मंदिर आहे. मारियाईचं आपण दर्शन घेत आहे. आपल्याला दर्शन होत आहे. इथे आपण पाहतोय की सुवासिनी या असे चुडे बांगड्या भरण्याचंही काम चालू आहे. इथे एक आनंद आणि एक मनाला एक आनंद इथं आल्यानंतर प्रत्येक सुवासिनीला होतो. ते आपल्याला पाहायला मिळत आहे.